मला तर पहिल्यांदा असं वाटत होतं की स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की मी पंचायत समितीला उभी राहीन आणि पुढे पंचायत समिती लढवीन. पण नशिबाने आणि तुमच्यासारख्या सगळ्या लोकांनी मला हे दिलं, प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामुळे मी आज आहे ना ही लढाई लढू शकते. निष्ठावंतांना न्याय मिळालाय तर मिळालं. मिळा मिळाली. तुम्ही निष्ठावंत आहात खरं तर हो, पहिल्यापासून निष्ठावंत. भारतीय जनता पार्टीचं कामकाज केलं हो, निष्ठावंतांना तुम्हाला न्याय मिळाला. न्याय मिळाला. हो. काय आणि वाटतं? ताईंनीच आम्हाला न्याय मिळू नाही दिला. नक्कीच. काय मग आता सध्या आता निवडणुकीच्या सामोरे जात आहे, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आता मतदारांपर्यंत पोहोचताय? विकासाचा आता लोकांनी आपल्याला जे प्रोत्साहन दिलं त्यांचा तसा विकास घडवून आणायचा. काय वाटतं प्रभागातली सुद्धा रस्त्याची खूप दयनीय अवस्था आहे, याकडे सुद्धा लक्ष राहील तुमचं? हो, राहील ना. शेतकऱ्याच्या माध्यमातून जयश्रीताईच्या माध्यमातून आम्ही ते रस्त्यांची आणि भगवानराव शेळके यांच्या माध्यमातून आम्ही ते रस्त्यांची सर्व कामं करून घेऊ. बोला बोला मेघनाताई कट करू. तुम्ही बोला. मेघनाताई सापळेंच्या माध्यमातून मेघनाताई बोर्डीकर यांच्या माध्यमातून काय वाटतं विश्वास किती वाटते तुम्हाला विजयाचा? 100% विजय आमचाच आहे.